प्रशांत भाऊ, ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांनी काल अजित पवार यांच्या बारामतीमधील भाषणानंतर आगपाखड केलेली आहे, तुमचं आणि तुमच्या पक्षाचं म्हणणं काय आहे त्याबद्दल? कारण तुमच्या नेत्याबद्दल जे काही शब्द वापरले, जे काही प्रसंग सांगितले आणि कुठेतरी अजित पवार यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांनी अजित पवारची क्षमता काढली त्याची क्षमता काय आहे? त्याची क्षमता फक्त एक त्याच्या कॉन्स्टिट्युन्सी पुरती आहे आणि अजितदादाची क्षमता ही पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. कोण विचारतो? आता नागपूरला आले होते तर किती लोक होते त्याच्या कार्यक्रमाला? 150 लोक. आणि क्षमता काढून राहिलं. एअरपोर्टला गेले तर किती लोक होते? 5 लोक. अरे आपली क्षमता काय आहे त्याच्यावर आपण बोलायला पाहिजे. दुसऱ्याची क्षमता काढण्याचं काय कारण आहे? आणि शरद पवार साहेबांचा मानसपुत्र आहे ना, ते ग्लिसरीन लावून रडण्यासाठी मानसपुत्र झालेला आहे का? काय मानसपुत्र म्हणजे काय आहे? काय केलं? कोणतं काम केलं? वसुली फक्त? दुसरं काय केलेलं आहे? अरे इतकं मोठं डिपार्टमेंट मिळालं, त्या डिपार्टमेंटचं कोणतं भलं केलेलं आहे त्यांनी? कोणाचं भलं केलं? मी चळवळीचा नेता आहे, मी चळवळीचा नेता. चळवळीच्या कार्यकर्त्यांना कॅबिनच्या बाहेर उभं करण्याचं काम या जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आहे. कशाचा चळवळीचा नेता? AC मध्ये बसून, मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये बसून चळवळीचा नेता होतो का? त्यांनी काय म्हटलं? रस्त्यावर उतरून बोला. अरे जेव्हा दादा रस्त्यावर उतरतात ना तर लाखो लोक मागं जाते, तुझ्या मागं तर एक काळा पुत्र येत नाही. आणि का रस्त्यावर उतरून अजितदादांना बोलायचा प्रयत्न करून राहिला? जो माणूस काम करतो त्याच्यावरच टीका होत असते आणि जो नुसता बडबड करतो ते समजून येतं का हा काही कामाचा नाही आहे म्हणून. म्हणजे आता एक त्या शिवसेनामध्ये खुटी उपाड आहे, आता हा राष्ट्रवादी काँग्रेस आपला शरद पवार गटामध्ये खुटी उपाड झालेला आहे. या दोघांना एक काम दिलेलं आहे का बा तुम्ही खुटी उपाड, आमच्या विदर्भात जे खुटी उपाड म्हणतात म्हणजे बिना कामाचं काहीतरी एक म्हणजे त्याला खुटी जसं आपण उपडतो तशासारखं हे काम. म्हणजे पवार फॅमिलीमध्ये दुरी निर्माण करण्याचं काम जे काही आहे हे जितेंद्र आव्हाड करून राहिले. और रोहित पवार जितेंद्र आव्हाडला मानायला तयार नाही आहे. तर काय तुम्ही फक्त पवार साहेबांचं हे घेऊन बसलेले आहे? ज्या पद्धतीनं संजय राऊतनं उद्धव साहेबांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये ती दुरी फैलवली, तेच काम जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पार्टीमध्ये करत आहे. मी तर मोठ्या पवार साहेबांना एकच हे म्हणेल की हे ज्या पद्धतीनं जे वागून राहिला हा तुमचा मानसपुत्र नाही आहे, हा तुमचा नकली मानसपुत्र आहे. जे आपल्या चेहऱ्याला न डोळ्याला ग्लिसरीन लावून रडण्याचं काम करतो हे ते जितेंद्र आव्हाड आहे. अहो ते रडल्यानंतर तुमच्याच मीडियासमोर बोलले ना ते, अरे कैसा हुआ करके, बराबर हुआ की नाही, त्याला मानसपुत्र म्हणतात तुम्ही. अरे प्रत्येक वेळेला बाथरूममध्ये जातात याच्या म्हणजे हा का त्यांच्या मागे मागे बाथरूममध्ये जायचं का? हा त्यांचा पॅन्ट सांभाळायसाठी जात होता का पैजामा सांभाळायसाठी जात होता बाथरूममध्ये? अरे ते जितक्या विषयावर बोलू शकतात, जितक्या विषयाचे प्रश्नाचं ते उत्तर देऊ शकतात, तितकी तुझी कॅपॅसिटी नाही आहे. तू फक्त चळवळीवर आणि प्रत्येक समाजामध्ये दुरी निर्माण करण्याचं काम जे काही आहे ते फक्त आणि फक्त जितेंद्र आव्हाड करून आहे. या पद्धतीनं याच्यानंतर जर तुम्ही दादावर आगपाड केले तर जितेंद्र आव्हाड तुम्हाला पण आम्ही फिरू नाही देणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची फक्त तितक्याच पुरती आहे ते मुंबई पुरती. इथं तर तुमच्या मागं 10 लोक नाही आहेत. त्याच्यामुळं तुम्ही हा विचार करू नका. जो काकीचा नाही झाला, जो बहिणीचा नाही झाला, जो मोठ्या साहेबांचा नाही झाला, तो महाराष्ट्राचा काय होईल? अरे शेवटी महाराष्ट्राची जनता दादांना मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही. आणि माननीय शरद पवार साहेबांनी म्हटलं होतं की जर महाराष्ट्र कोणी सांभाळत आहे, जर कोणी ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळत आहे तर तो अजित आहे. ज्या पद्धतीनं तो काम करतो ते वाखाणण्यासारखं आहे. आणि तुम्ही सांगता अजित पवारमध्ये काय म्हणून? छे, तुमच्यावर म्हणजे काय बोलावं?
हा एक प्रश्न आहे. आतापर्यंत तुम्ही अजितदादाच्या मागच तर फिरत होते का माझं बरं होईल, माझं बरं होईल, माझं बरं होईल. आता का सत्तेतून गेल्याबरोबर तुम्हाला सत्ता मिळणार नाही आहे, एक लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून आता याच्यानंतर बिलकुल अजितदादांवर जर तुम्ही बोलले तर मग तुम्ही आहे आणि मग आम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.